नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. आज आपण बोलणार आहोत सुब्रतो रॉय यांच्याबद्दल. कधी काळी या देशामध्ये रेल्वेच्या पाठोपाठ रोजगार निर्माण करणारा दुसऱ्या क्रमांकाचा उद्योग समूह म्हणून सहारा इंडिया परिवाराची चर्चा होती आणि स्वाभाविकपणे या परिवाराचे सर्वेसर्वा सुब्रतो रॉय यांच्याबद्दल पण जबरदस्त चर्चा होती. सुब्रतो रॉय हे प्रसिद्धीच्या झोतात होते, परंतु काही काळानंतर ही चर्चा ओसरत गेली आणि जर झालीच तर ती फक्त नकारात्मक कारणासाठी व्हायला लागली. चिटफंड घोटाळ्यामध्ये 2014 साली सुब्रतो रॉय यांना अटक करण्यात आली. 2017 मध्ये पेरोलवर सुब्रतो रॉय यांची सुटका झाली. कोणतेही औद्योगिक पार्श्वभूमी नसताना अत्यंत सामान्य कुटुंबात जन्मलेले सुब्रतो रॉय यांचा एकूणच प्रवास थक्क करणारा आहे. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये सुब्रतो रॉय यांनी अनेक कलाकार, खेळाडू आणि राजकीय नेत्यांना पोषण्याचं काम केलं. काल रात्री त्यांचं आकस्मिक निधन झालं आणि त्यांच्या निधनामुळे अनेक कलाकार, खेळाडू पोरके झालेले आहेत आणि अनेक राजकीय नेत्यांची दुकानं बंद झालेली आहेत. सुब्रतो रॉय यांच्या पाठीमागे कायद्याचा ससेमिरा लागला होता. बराच काळ ते आजारपणाशी सुद्धा झुंजत होते, त्यामुळे त्यांच्याबद्दल फारसं काही ऐकू येत नव्हतं. काही दिवसापूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सुब्रतो रॉय यांचं नाव घेऊन शिवबाटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर बॉम्ब टाकला. उद्धव ठाकरे यांनी सुब्रतो रॉय यांच्याकडून 7 कोटी रुपये घेतल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला. तो किस्सा असा आहे, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ सेंटॉर हॉटेल होतं. सुब्रतो रॉय यांनी हे हॉटेल विकत घेतलं आणि त्याचं नामकरण केलं सहारा स्टार हॉटेल. या हॉटेलमध्ये भारतीय कामगार सेनेची युनियन होती आणि बरेचसे कामगार मराठी होते. सुब्रतो रॉय यांनी या सगळ्या कामगारांना कामावरून कमी केलं, त्यांचा पत्ता कट केला आणि या प्रकरणी तोंड आवळून बसण्याआधी त्यांनी उद्धव ठाकरेंना 7 कोटी रुपये दिल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला. आणि नेहमीप्रमाणे नारायण राणे आणि त्यांचे चिरंजीव जेव्हा उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करतात तेव्हा उद्धव ठाकरे मौन पाळणं पसंत करतात आणि त्या आरोपानंतर सुद्धा उद्धव ठाकरे यांनी नेमकं तेच केलं. नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जे आरोप केले ते खरे वाटावे असं सहारा श्री सुब्रतो रॉय यांचं व्यक्तिमत्व होतं. देशातील अनेक दिग्गज नेत्यांशी त्यांचे अत्यंत जवळचे संबंध होते. सर्वांचे दरवाजे त्यांच्यासाठी खुले होते. मातोश्रीवर सुद्धा त्यांची उठबस होती. ते जिथे जिथे जात तिथे तिथे त्यांच्यासाठी रेड कार्पेट पसरलं जाई, कारण सहारा श्री सुब्रतो रॉय येणार म्हणजे त्यांच्या पाठोपाठ लक्ष्मी येणार असा सरळ हिशोब होता. लखनौमध्ये सुब्रतो रॉय यांनी आलिशान सहारा सिटी बसवलेली आहे. 110 एकराच्या परिसरामध्ये हे छोटं शहर वसवण्यात आलेलं आहे आणि हा लखनौचा अत्यंत श्रीमंत परिसर आहे. याला तुम्ही लखनौचं मलबार हिल म्हणू शकता. याच सहारा सिटीमध्ये सुब्रतो रॉय यांचं आलिशान निवासस्थान आहे. 2004 मध्ये याच सहारा सिटीमध्ये सुब्रतो रॉय यांचे दोन्ही चिरंजीव सुमंतो आणि सुशांतो यांचा विवाह सोहळा पार पडला. विवाह सोहळा आपल्या देशातल्या तमाम राजकीय पक्षाच्या दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. 2017 मध्ये जेव्हा सुब्रतो रॉय तुरुंगातून पेरोलवर सुटले, पेरोलवर बाहेर आले, त्याच दरम्यान त्यांच्या मातोश्रींचं निधन झालं होतं आणि त्यांच्या मातोश्रीच्या निधनानंतर एक धार्मिक कार्यक्रम असतो, म्हणजे 4 दिवसानंतर, ज्याला चौथा म्हणतात. त्या चौथ्याच्या कार्यक्रमाला अनेक राजकीय नेते उपस्थित होते आणि जर त्यावेळी कोणी सांगितलं असतं की या माणसाला अटक झाली होती आणि काही दिवसापूर्वी हा तुरुंगातून सुटलाय, तर लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नसता. सुब्रतो रॉय हा माणूस फक्त नशिबाच्या जोरावर मोठा झालेला नाहीये. त्यांच्याकडे मेहनत होती, त्यांच्याकडे दूरदृष्टी होती. लोणावळ्याच्या परिसरामध्ये त्यांनी आंबे व्हॅली वसवली, परंतु याची सुरुवात झाली 80च्या दशकापासून. 80च्या दशकापासून सुब्रतो रॉय यांनी हळूहळू इथे जमीन विकत घ्यायला सुरुवात केली आणि काही काळानंतर त्यांच्याकडे 10,000 एकरची लँड बँक निर्माण झाली. इथे एक असा भव्य प्रकल्प त्यांना निर्माण करायचा होता जिथे देशातले तमाम सेलिब्रिटी, ज्याच्यामध्ये खेळाडू आहेत, कलाकार आहेत, उद्योजक आहेत आणि परदेशातले बडे पावडे इथे विश्रांतीसाठी येतील आणि काही काळ निवांत घालवतील. कधी काळी सुब्रतो रॉय यांनी इथे 25 रुपये चौरस फूट या दराने जमीन विकत घेतली होती आणि ती त्यांनी विकली 50,000 चौरस फूट या दराने. म्हणजे आपण कल्पना करा की हा माणूस किती पुढचं बघू शकतो. वसईमध्ये सुद्धा सुब्रतो रॉय यांनी मोठी लँड बँक निर्माण केली होती आणि ही लँड बँक सुद्धा काहीशे एकरची होती. इथल्या जमिनीचा एक तुकडा प्रसिद्ध उद्योगपती प्रशांत कारुळकर यांनी विकत घेतला. कारुळकर हे खरे तर अत्यंत नवखे होते. उद्योग जगतामध्ये त्यांनी नवी नवी एंट्री केली होती आणि त्याच्यापूर्वी छोटे मोठे प्रकल्प केले होते, परंतु हा सौदा हा तरुण करू शकेल याच्यावर सहाराशीने विश्वास ठेवला आणि त्यांना 200 एकराची जमीन विकली आणि या सौद्यानंतर कारुळकरांनी भरारी घेतली. आपल्याला माहिती आहे, एखादा बाहेरचा उद्योजक किंवा एखादा बाहेरचा व्यावसायिक एखाद्या नवख्या ठिकाणी किंवा परराज्यामध्ये एखादा प्रकल्प सुरू करतो तेव्हा त्या ठिकाणी
पोचतात स्थानिक गुंड आणि भुरटे नेते, आणि या गुंडांचं स्थानिक नेत्यांचं चांगभलं केल्याशिवाय त्या व्यावसायिकाला, त्या उद्योजकाला तो प्रकल्पच पुढे नेता येत नाही. जेव्हा जेव्हा सुब्रतो रॉय यांच्या प्रकल्पामध्ये अशा प्रकारचा कुलदंडा घालण्याचा प्रयत्न झाला तेव्हा त्या स्थानिक नेत्याला थेट त्याच्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्याकडून म्हणजे त्याच्या बॉसकडून फोन यायचा आणि या नेत्यांना माघार घ्यावी लागायची. सुब्रतो रॉय यांचे महाराष्ट्रातील तमाम नेत्यांशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते, जवळचे संबंध होते. त्याच्यामुळे त्यांच्या कामामध्ये अडथळा निर्माण करण्याची ताकद कोणामध्येही नव्हती. सुब्रतो रॉय यांचे दिग्गज नेत्यांशी जरी संबंध असले तरी त्यांनी सर्वांशी संबंध निर्माण केले होते. छोट्या मोठ्या लोकांशी सुद्धा त्यांनी चांगले संबंध निर्माण केले होते आणि प्रत्येकाला त्याच्या अवकातीनुसार दर 3 महिन्यांनी किंवा 6 महिन्याने पाकिट किंवा सुटकेस जात असे. सुब्रतो रॉय यांचा जन्म बिहारचा, परंतु त्यांनी कर्मभूमी म्हणून उत्तर प्रदेशची निवड केली आणि उत्तर प्रदेशमध्ये त्यांच्या गळाला लागलेला सगळ्यात मोठा मासा म्हणजे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मुलायम सिंग यादव. मुलायम सिंग यादव यांच्याशी सुब्रतो रॉय यांची घनिष्ठता निर्माण झाली आणि त्यांच्या कारकिर्दीचा आलेख बरोबर चढत गेला. याच काळामध्ये देशातील सगळ्यात मोठे पॉवर ब्रोकर अमर सिंग यांच्याशी त्यांची जवळीक निर्माण झाली. अमर सिंग यांच्यामुळे ते बॉलिवूड पर्यंत पोहोचले. त्यांची मित्रता बिग बी अमिताभ बच्चन यांच्याशी झाली आणि त्या काळामध्ये अमिताभ बच्चन प्रचंड आर्थिक अडचणीत होते. सहारा श्रीमुळे त्यांना आर्थिक मदत मिळाली, रसद मिळाली आणि अमिताभ त्यांच्या आर्थिक संकटातून बाहेर पडले. बॉलिवूडचा इतका बिग बी अमिताभ बच्चन सुब्रतो रॉय यांच्या दरबारामध्ये दाखल झाल्यानंतर बाकी छोट्या मोठ्या कलाकारांची रांग लागली. प्रत्येक कलाकार त्यांच्या अडीनडीच्या काळामध्ये सुब्रतो रॉय यांची आठवण काढत असे आणि सुब्रतो रॉय त्यांची पूर्णपणे मदत करीत असत. एक किस्सा तुम्हाला सांगतो. लखनौच्या एअरपोर्टवर एका प्रसिद्ध कलाकाराची सुब्रतो रॉय यांच्याशी गाठभेट झाली. परिचय जुना होता, त्याच्यामुळे या कलाकाराने आपले काही समस्या, आपले काही प्रॉब्लेम सुब्रतो रॉय यांना सांगायला सुरुवात केली. हा कलाकार तेव्हा प्रचंड आर्थिक अडचणीत होता आणि सुब्रतो रॉय यांच्याकडे त्यांनी मदतीची मागणी केली. सुब्रतो रॉय यांनी त्याचा बोर्डिंग पास घेतला आणि त्या बोर्डिंग पासच्या मागे 3 रुपये असं लिहिलं, खाली आपली सही केली आणि त्या कलाकाराला तो बोर्डिंग पास दिला. त्याला सांगितलं की मुंबईमध्ये जाऊन माझ्या कार्यालयामध्ये अमुक तमुक व्यक्तीला भेट, तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. हा कलाकार मुंबईत गेला, सुब्रतो रॉय यांच्या कार्यालयात गेला आणि तो बोर्डिंग पास त्याला दिला. तो बोर्डिंग पास दिल्यानंतर त्या प्रसिद्ध गायकाला 3 कोटी रुपये देण्यात आले. त्याच्या सगळ्या आर्थिक समस्या सुब्रतो रॉय यांच्या कार्यालयामध्ये समाप्त झाल्या. हा प्रसिद्ध गायक कोण असेल असा प्रश्न स्वाभाविकपणे आपल्या मनात निर्माण झाला असेल. एवढीच हिंट देतो की या प्रसिद्ध गायकाचा मुंबईतल्या एका शक्तिशाली राजकीय घराण्याशी पंगा आहे आणि त्या पंग्याचं कारण अत्यंत नाजूक आहे. परंतु केवळ हा प्रसिद्ध गायक नाही, बॉलिवूडच्या अनेक लोकांशी सुब्रतो रॉय यांचे अत्यंत प्रेमाचे संबंध होते. अनेक अभिनेत्रींशी सुद्धा होते. एक अभिनेत्री तर बॉलिवूडची सम्राज्ञी होती आणि अलीकडेच तिचं आकस्मिक निधन झालं. त्यांच्या पार्ट्यांमध्ये तारे तारकांची रेलचेल असायची. सुब्रतो रॉय यांचा थाट इतका जबरदस्त होता की ते नेहमी चार्टर्ड विमानाने प्रवास करायचे, परंतु त्यांचं विमान एकाकी उडायचं नाही. या विमानाचा ताफा असायचा. 4 चार्टर्ड विमानं त्यांच्यासोबत एकत्र उड्डाण करायची. ते जिथे जायचे तिथे तिथे ते असाच राजेशाही थाटामध्ये राहायचे. सुब्रतो रॉय यांचा जन्म बिहारच्या अरारियामध्ये झाला, परंतु ते रुजले मात्र उत्तर प्रदेशात. उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये त्यांनी त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट म्हणजे वळण बिंदू म्हणजे 1976 मध्ये त्यांनी सहारा फायनान्स ही डबघाईला आलेली कंपनी ताब्यात घेतली आणि या कंपनीमध्ये 2000 रुपयांची गुंतवणूक केली. तेव्हा 2000 रुपये ही खूप मोठी रक्कम होती. 1978 मध्ये या कंपनीचं नामकरण झालं सहारा इंडिया परिवार आणि सुब्रतो रॉय यांची घोडदौड सुरू झाली. त्यांनी पुढच्या 2 दशकांमध्ये थक्क करणारी प्रगती केली. सुरुवातीचं पाऊल त्यांनी टाकलं चिटफंडमध्ये आणि त्याच्यानंतर बांधकाम, मीडिया, एव्हिएशन, सिनेमा अशा अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी भक्कमपणे पाय रोवले आणि सहारा परिवाराचा दबदबा या देशामध्ये निर्माण झाला. देशामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा रोजगार देणारी कंपनी म्हणून सहारा कंपनीचा लौकिक झाला. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये सुब्रतो रॉय यांच्या नावाचा उदो सुरू झाला. सुब्रतो रॉय यांच्या सहारा इंडिया परिवारामध्ये तेव्हा 12 लाखापेक्षा जास्त लोक काम करत होते. ज्या चिटफंड कंपनीच्या माध्यमातून सुब्रतो रॉय यांच्या कारकिर्दीची चढती कमान सुरू झाली, त्याच चिटफंड कंपनीमुळे सुब्रतो रॉय गोत्यात आले. 2014 मध्ये त्यांना अटक झाली आणि अटकेचं कारण म्हणजे रिझर्व्ह बँकेच्या परवानगीशिवाय
लोकांकडून पैसे जमा केल्याचा ठपका त्यांच्या 2 कंपन्यांवर ठेवण्यात आला आणि सुब्रतो रॉय यांना गुंतवणूकदारांचे 24,000 कोटी रुपये परत करावे असा आदेश न्यायालयाने दिला। सुब्रतो रॉय यांच्या कंपनीमध्ये कोट्यवधी लोकांची गुंतवणूक होती। हा आकडा 9 कोटी आहे अशी माहिती त्यांच्याच कंपनीच्या सोर्सेसने दिलेली आहे। त्यामुळे तुम्ही कल्पना करा की हा पसारा किती मोठा असेल आणि 24,000 कोटी रुपये द्यायचे म्हणजे सुब्रतो रॉय यांच्यावर किती मोठा दबाव आला असेल। सुब्रतो रॉय यांची घसरण इथूनच सुरू झाली। 24,000 कोटी देणं शक्य नव्हतं कारण त्यातला बराच पैसा हा रिअल इस्टेटमध्ये गुंतवण्यात आला होता, वेगळ्या वेगळ्या व्यवसायामध्ये गुंतवण्यात आला होता। त्यामुळे सुब्रतो रॉय हे पैसे परत करू शकले नाहीत। 2014 मध्ये त्यांना अटक झाली, त्यांना तिहार तुरुंगामध्ये पाठवण्यात आलं। म्हणजे कल्पना करा, ज्या माणसाने एखाद्या राजासारखं आयुष्य जगलेलं आहे तो माणूस तिहार तुरुंगामध्ये एखाद्या सामान्य कोठडीमध्ये राहायला लागला आणि 3 वर्ष सुब्रतो रॉय यांचा मुक्काम त्याच कोठडीमध्ये होता। 2017 पर्यंत सुब्रतो रॉय तिथेच होते। 3 वर्ष त्यांनी कारावास भोगला आणि त्यांची नंतर पॅरोलवर सुटका झाली। या 3 वर्षाच्या काळामध्ये ज्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना सुब्रतो रॉय यांनी भरभरून पैसे दिले, कोट्यवधींचा निधी दिला, त्यापैकी एकही नेता सुब्रतो रॉय यांच्या आधी उभा राहिला नाही। या नेत्यांनी सुब्रतो रॉय यांच्या आधी आवाज उठवला नाही किंवा सुब्रतो रॉय यांची मदत केली नाही। मदत तर खूप दूरची गोष्ट, सुब्रतो रॉय यांना सदा कॉल करून किंवा त्यांना निरोप पाठवून त्यांना सांत्वना देण्याचे काम सुद्धा देशातल्या एकही राजकीय नेत्याने केले नाही। कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीला सुब्रतो रॉय गोरखपूरमध्ये त्यांच्या लॅम्ब्रेटा स्कूटरवरून फिरायचे, नमकीन विकायचे आणि असा प्रवास करता करता हा माणूस भारताच्या उद्योग जगताच्या शिखरापर्यंत पोहोचला आणि या शिखरावरून त्यांची पुन्हा एकदा घसरण झाली, परंतु त्यांच्या सुदैवाने ते जमिनीपर्यंत आले नाहीत। त्यांच्या कारकिर्दीच्या अखेरीपर्यंत ते शाही आयुष्य जगत राहिले। सुब्रतो रॉय यांची कारकीर्द बरी होती की वाईट, हा माणूस बरा होता की वाईट होता, याच्याबद्दल मतमतांतरे आहेत, याच्याबद्दल चर्चा होत राहील, परंतु या माणसाच्या भारत भक्तीबद्दल अजिबात शंका घेण्याचे कारण नाहीये। ते अत्यंत प्रखर राष्ट्रवादी होते। सहारा इंडिया परिवाराच्या प्रत्येक कार्यालयाच्या बाहेर भारत मातेचा पुतळा होता आणि या पुतळ्याचं, या प्रतिमेचं नियमितपणे पूजन केले जात असे। सोनिया गांधी यांच्या पंतप्रधान पदाच्या दावेदारीला सुब्रतो रॉय यांनी उघड विरोध केला होता आणि त्यानंतर झालेल्या त्यांच्या पडझडीला हीच भूमिका कारणीभूत होती की काय, अशा प्रकारची शंका त्यांच्या अनेक निकटवर्तीयांनी उपस्थित केली होती। सुब्रतो रॉय यांची संपूर्ण कारकीर्द वादग्रस्त राहिली, परंतु जेव्हा जेव्हा देशाच्या उद्योग जगताबद्दल चर्चा होईल तेव्हा सुब्रतो रॉय यांचं नाव टाळता येणार नाही। सुब्रतो रॉय यांच्या नावाचा उल्लेख न करता भारताच्या उद्योग जगताची चर्चा पूर्ण होणार नाही। सुब्रतो रॉय यांचं काल रात्री निधन झालं। देशाच्या उद्योग पर्वातील एक महत्त्वाचा अध्याय संपुष्टात आला। सुब्रतो रॉय यांना आमची भावपूर्ण श्रद्धांजली। न्यूजडंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो। व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमच्या YouTube चॅनल। नमस्कार आणि धन्यवाद।